छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हटलं की गडकिल्ले. बाप जसा आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीर उभा असतो तसेच या गडकिल्ल्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा आहे. याच सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर शिवरायांचं आणि त्यांच्या सवंगड्यांचं बालपण गेलं. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत शिवराय खेळले, बागडले आणि स्वराज्याची शपथसुद्धा त्यांनी याच सह्याद्रीच्या कुशीत घेतली. रायरेश्वरास पूर्वी रोहिडेश्वर या नावाने ओळखले जातात. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आत्ता रायरेश्वर पठारवर पोचलो. रायरेश्वर पठार हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी जी स्वराज्याची शपथ घेतली होती ती याच रायरेश्वर पठारामध्ये घेतली होती आणि आता आपण तेच एक्सप्लोर करण्यासाठी चाललो आहे. तर रायरेश्वर पठार हे तुम्ही बघू शकता. तर पठाराच्या सुरुवातीलाच म्हणजे पायथ्यापासूनच तुम्हाला पायरी मार्ग सुरू होतो. तर अशा पद्धतीचा हा पायरी मार्ग आहे, तुम्ही बघू शकता. तर हा आहे तर बघू शकता हा रायरेश्वरचा पठाराचा पायथा. इथं तुम्ही गाड्या वगैरे पार्क करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेचच तुम्हाला पायरी मार्ग तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो बघू शकता हा आहे पूर्ण पायरी मार्ग. इथून सुरू होतो पूर्ण पायरी मार्ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील क्रांतिकारी दिवस म्हणजे 27 एप्रिल 1645. याच दिवशी शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती. 12 मावळ खोऱ्यातील सवंगडी हीच शिवरायांची ढाल होती. रायरेश्वरच्या समोर तुम्हाला हा केंजाळगड दिसतो आणि त्याच्या बाजूला तुम्हाला रोहिगड दिसू शकतो. संपूर्ण दाट धुका असल्यामुळे तुम्हाला हा किल्ला दिसत नाही, पण समोरच तुम्हाला हा आपला केंजाळगड किल्ला दिसतोय. रायरेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ठिकाण असून शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरातच घेतली होती. त्यामुळे या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. रायरेश्वरला साताऱ्याहून वाईमार्गे जाता येते. सातारा ते वाई 30 किलोमीटर अंतर आहे आणि वाईहून रायरेश्वर 28 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून भोर मार्गे रायरेश्वरला जाता येते. तर मित्रांनो फायनली आम्ही दुसऱ्या पॅचमध्ये येऊन थांबलो आहे. तर सगळ्यात अवघड हा पॅच आहे. तुम्ही बघू शकता इथं पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत. पायऱ्या याच्यासाठी केलेल्या आहेत कारण की पूर्ण कडा आहे आणि कडा चढण्यासाठी तुम्हाला पायऱ्याचीच गरज पडते. त्यामुळं इथं पायऱ्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे आता आपल्याला हा पायरी मार्गाने वरती जायचं आहे. तर मित्रांनो फायनली हा दुसरा जो टप्पा होता, पॅच होता, अवघड पॅच होता, तो आम्ही पार केला आहे. आता पुन्हा एकदा कोरलेल्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यानं आपण वरती चाललो आहे. फायनली मित्रांनो आम्ही
फायनली मित्रांनो आम्ही रायरेश्वर पठारावर पोचलो आहे आता. 2 पॅच आहेत. एक साधा पॅच आहे जो सुरुवातीपासून पायरी मार्ग लागतो आणि त्याच्यानंतर एक लोखंडाच्या पायऱ्या आहेत ज्या की एकदम कठीण पॅच आहे, कारण की तिथं पूर्ण कडा असल्यामुळं चढता येत नाही, त्यामुळे तो बांधलेला आहे. तर तो पूर्ण कंप्लीट आल्यानंतर तुम्हाला असा एक पायवाट दिसते जी की आत्ता सध्या बनवलेली आहे. तर आम्ही त्या पायवाटेनं आता आम्ही पुढं चाललो आहे. रायरेश्वर म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथूनच आपल्या स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यांच्या काही साथीदाराने त्यांच्यासोबत. तर 16व्या वर्षी त्यांनी ही शपथ घेतली होती. तर त्याच ठिकाणी आम्ही आलो आहे. ते पूर्ण आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर बघू शकता पूर्ण असा पठार आहे. चारी बाजूने पूर्ण तुम्हाला तटबंदी बघायला मिळते. ग्रिल वगैरे बांधलेले आहेत. बघू शकता हे असे पूर्ण असे बांधलेले आहेत पठारावर. खूप मोठा पठार आहे. ह्या पठारावर जवळजवळ 13 ते 14 पॉईंट आहेत बघण्यासाठी. तर आम्ही जास्तीत जास्त पॉईंट बघण्याचा मी प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो फायनली आम्ही पहिल्या पॉईंटजवळ येतो आहे, कारण की थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला गोमुख पाण्याचे टाके बघायला भेटतात. तर इथं तुम्हाला पिण्यायोग्य पाणी आहे इथं. तर तुम्ही बघू शकता हे आहे गोमुख पाण्याचे टाके. मी तुम्हाला दाखवतो थोडंसं, कारण की हे जे पिण्याची पाणी आहे हे या मंदिरात पूजा अर्चा जेव्हा करतात तर त्यावेळी या पाण्याचा उपयोग केला जातो. रायरेश्वर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार 16 किलोमीटर लांब पसरलेला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्व उंच टेकड्याच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. रायरेश्वराचे मंदिर हे पांडवकालीन असल्याची माहिती स्थानिकाकडून मिळते व मंदिराच्या स्थापनावरूनही हे मंदिर प्राचीन असल्याचे लक्षात येते. मंदिराच्या गाभाऱ्यात रायरेश्वराचे स्वयंभूलिंग असून समोरच्या भिंतीवर स्वराज्याच्या शपथविधीचा प्रसंग चित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. रायरेश्वर मंदिराव्यतिरिक्त येथील जननी देवीचे मंदिर, पांडवकालीन लेणी, गोमुख कुंड, अस्वलखिंड व पाण्याची शिवकालीन टाकी ही स्थळे सुद्धा आवर्जून पाहण्यासारखी आहेत. तर मित्रांनो आम्ही आत्ता रायरेश्वराचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आता पांडवकालीन जे लेणी आहेत तिकडं आम्ही चाललो आहे आता. खूप सुंदर मंदिर आहे जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती स्वराज्याची, ते पण 16व्या वर्षी. आणि त्याच्यानंतर आपल्याला इतिहास माहीतच आहे की आपला अखंड पूर्ण भारत त्यांनी काबीज केला होता. तर हीच ती जागा जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती. आता इकडचा भाग कुठला म्हटला? इकडचा रायगड जिल्हा तिथं मिळायला. आणि हा इकडचा ही साईड जी आहे हां इकडनं जे टोक लागायला गेलं ते पुणे जिल्ह्यातलं आलं. अच्छा, म्हणजे आता आणि आपण जे पार्किंग केले ते पार्किंग केली त्या बाजूने जर तिकडनं गेलं तर तिकडे तिन्ही जिल्ह्याचा संगम झाला. ते 17 जिल्हा आला. 17 जिल्हा. मग तिन्ही जिल्ह्याचा संगम त्या टोकाला झालेला आहे तिकडच्या. अच्छा, म्हणजे तिन्ही जिल्ह्यांचा हा पठार म्हटलं तर चालेल. हा संगम म्हटलं. अच्छा, संगम म्हणजे तिन्ही जिल्ह्याचा संगम एका ठिकाणी झाला. असं म्हणजे बऱ्यापैकी मोठा पठार म्हटलं तर चालेल. बऱ्यापैकी म्हणजे किती 14 किलोमीटर ना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत? दुसऱ्या टोकापर्यंत 14 किलोमीटर लांबी आहे. आणि रुंदी किती म्हटलं? 8 किलोमीटर आहे. अरे बापरे. असं आहे. आणि गाव इथं वरती वस्ती किती 500 लोकांची आहे ना? हां, 500 लोकसंख्या आहे. हां, कुटुंब 150 धरायची. अच्छा. आणि प्रत्येक त्यांच्या गावातले लोक जे आहेत ओके. ती उदरनिर्वाहासाठी पुन्हा मुंबई पाहिजे महाबळेश्वर उदरनिर्वाहासाठी फक्त इथं. अच्छा. गहू सोडून दुसरं काय पीक येत नाही. काय आणि इथं आता जे मंदिर आहे आपलं रायरेश्वराचं, तिथं कार्यक्रम पण मोठे होत असतील ना? हां,
कुठले कुठले सगळे कार्यक्रम धार्मिक मोठे होतात? कार्यक्रम म्हणजे शिवरात्र, हां चैत्र शुद्ध पंचमीला उत्सव असतो, वार्षिक यात्रा. ते शपथ घेतली त्यावेळेची हा, ना? त्यावेळेची. हां नाही, शपथविधीचा कार्यक्रम वेगळा होतो. वेगळा होतो का? हा, अच्छा. शिवाजी महाराजांच्या काळापासून म्हणजे जे शपथविधीचे कार्यक्रम तो वेगळा आहे. सुरुवातीपासून. शपथविधी दिन येतो ना, हम्म, हम्म, हम्म. त्या दिवशी कार्यक्रम साजरा होतो इथं, तो वेगळा. फक्त धार्मिक कार्यक्रम इथले परंपरेनुसार शिवरात्र उत्सव, हां हां हां. पाडवा झाल्यानंतर 5व्या दिवशी येतो ना, हम्म, हम्म, हम्म. तिथे ह्या देवाची यात्रा असते म्हणजे रायरेश्वरमध्ये. राहील. हां, शिवजयंती पण मोठ्याने होत असेल. शिवजयंती तिन्ही साजरी होते तिथं. इतर ठिकाणून पण शिवप्रेमी आहेत ना, ज्योत न्यायासाठी इथपर्यंत येतात. बरोबर. मग कुठून समजा मग बारामतीतून येऊ, कोल्हापूरवरून येऊ किंवा पुण्यातून यातून हां इथं ज्योत नेतात. मग तिन्ही शिवजयंती इथं आपलं तिन्ही शिवजयंती इथं साजरी होती. अच्छा. असे. आणि शनिवार रविवार पर्यटकांचे याचं आपलं ऐतिहासिक असल्यामुळं हां हां हां. या रायरेश्वरची ऐतिहासिक नोंद आहे ना, हां. त्याच्यामुळं प्रत्येक लोकांना माहिती किंवा आता हे गडावरती बघायला गेलं ना, आता ह्या गडाचं एकच वैशिष्ट्य आहे, इथे शपथ घेतली हा, शिवाजी त्याच्यामुळे महाराजांनी- लोकांचं तेवढंच एक कल हा, निर्माण झाला, बाकी काय निर्माण नाही. झाला. दुसरा आता त्या काही गोष्टी आहेत, आता ह्या हां. पठारावर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. फक्त विषय कसा की शिवाजी महाराजांनी शपथ घेतली हम्म, याचा अर्थ की शिवप्रेमी आहेत, हम्म. यांच्यात एक आनंद आहे किंवा चला बघण्यासारखं काय नसतं तरी बरोबर ही भूमी पवित्र आहे. बरोबर. या धार्मिक ह्यानी लोक इकडं म्हणजे बघण्यासाठी किंवा फिरण्यासाठी अच्छा. आवड निर्माण करून इकडे बघायला येतात. हम्म, हम्म, हम्म. असा विषय. बाकी इथं बघण्यासारखं डोंगर दर्या वगैरे आणि श्रावण महिन्यामध्ये इथं बघण्यासारखं हम्म, हम्म, हम्म. निसर्ग पण भारी असतं. पावसाळ्यात जोरात खूप पाऊस पडत खूप असेल. खूप खूप हम्म. खूप आपल्याला बाजूचा समोरचा माणूस दिसत नाही, एवढं काहीच दुःख होतं. दिसत नाही. हां. आणि पावसाचं प्रमाण जास्त आहे अच्छा. आणि वारं, हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामुळं इथं पावसाळ्यात पण गर्दी भरपूर असते. अच्छा. असं आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एक नवीन सफरेवर. तोपर्यंत काळजी घ्या आणि तुमचं जीवन आनंदाने जगा.